हो, शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हटल्यानंतर शास्त्रीय संगीताचा पाया जिथे सुरू होतो तिथून संगीत एका वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या शैलीतनं आपल्या समोर येतं. आणि त्यामुळेच कदाचित हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा पाया ज्यांचा असेल त्यांचं गाणं हे निश्चितच पुढच्या पातळीवर जाणारं, एका वेगळ्या पद्धतीने रसिकांसमोर येणारं असं असतं. आणि त्यामुळेच आज आपल्याकडे जे दोन दिग्गज कलावंत आहेत ते दोघंही शास्त्रीय संगीताची बैठक घेऊन काम करत आहेत आणि गेली अनेक वर्ष आपल्या क्षेत्रात अतिशय उत्तम रीतीने सादरीकरण करत आहेत. संगीत मग ते वाद्यातनं येणारं असेल किंवा गाण्यातनं येणारं असेल, सूर हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येतात आणि म्हणूनच त्यांची गाणी, त्या गाण्यांमागची गोष्ट एका वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर उलगडते. आज आपण ज्यांना भेटणार आहोत, ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याची गायकी त्यांच्यामध्ये आहे. खरं तर घरातच कुटुंबातच संगीत होतं आणि त्यामुळेच हिंदुस्थानी ख्याल गायकीच्या बरोबरच ठुमरी, टप्पा, अभंग, नाट्यसंगीत या सगळ्या प्रांतात मुसाफिरी जिनी केली आहे. मंजुषा पाटील आज आपल्यासोबत आहे. मंजुषा, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आणि त्याचबरोबर पंडित मल्हारराव कुलकर्णी, वडील आणि गुरु पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा वारसा किंबहुना यांचा सांगीतिक वारसा आज पुढे नेणारे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक शिष्य घडवणारे असे प्रख्यात बासरीवादक, मय्यर घराण्याचं प्रतिनिधित्व करणारे पंडित रूपक कुलकर्णी आज आपल्यासोबत आहेत. रूपक, स्वागत आहे. नमस्कार. तुम्हा दोघांकडनंही खरंच मी म्हटलं तसं की एक तो शास्त्रीय संगीताचा बेस जिथे असेल तिथे मग गाणं वेगळ्या पद्धतीने खुलतं. तर मला असं वाटतं की गप्पांची सुरुवात करण्यापूर्वी आपण सगळ्यांचा आवडता राग यमन, त्या यमन रागाने आपण जर सुरुवात केली तर आजची मैफिल अधिक रंगेल. अवश्य. आर 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 नो.
पिया बिन पिया बिन ये दिया रे पिया 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 बिना ये दिया रे पिया पिया बिन सखी ये दिया रे पिया बिन सखी ये निधि तव मर पम कर ये दिया रे ये दिया रे ये दिया रे पिया बिन सखी ये दिया रे पिया बिन सखी ये दिया आ आ ये दिया रे ये दिया रे ये दिया रे पिया वा, अप्रतिम. गोष्टी गाण्यांच्या म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर मैफिल रंगायला सुरुवात होते ती यमन रागाने. आणि खरं तर मंजुषा, तुझ्या बाबतीत यमन रागानेच तुझ्या खरं तर या विषयाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. अगदीच खरं आहे. कारण संगीताचार्य दवी काणेबुवा यांच्याकडे जेव्हा मी शिकायला गेले, प्राथमिक शिक्षण सांगलीत घेतल्यानंतर जेव्हा त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यावेळेला मी फक्त नाट्यसंगीत, अभंग असं उपशास्त्रीय आणि लाईट म्युझिकच गात होते. शास्त्रीय खूप गात नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी माझं नाट्यसंगीत ऐकलेलं होतं ऑलरेडी. त्यामुळे तेच नाट्यसंगीत गायला लावलं आणि त्याच्यातूनच त्यांनी मला जाणीव पण करून दिली की हे कशावरती आहे, बरं, की याचा बेस काय आहे. आणि थोडंसं आपण म्हणतो ना की विद्यार्थ्याचे डोळे उघडणं जे काही असतं ना ते काणेबुवांनी त्यावेळेला केलं आणि सांगितलं की ह्याचा मूळ हे आहे, आता हे कर आणि मग तिकडे वळ. वा वा. त्यामुळं मी यमनानीच माझी सुरुवात झाली, यमनाच्या बंदिशीने सुरुवात झाली. ही बंदिश आहे, अशा अनेक बंदिशी आहेत, ख्याल आहे खूप. मग तसं शिक्षण त्या पाथनी सुरू झालं. बरोबर. आणि खरंच एक दिशा मिळणं ज्याला म्हणतात, ती दिशा मिळाली आणि गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित बदलला त्यांनी. बदलला नक्कीच. पण गुरुचं हेच महात्म्य असतं ना, की गुरूंनी आपल्याला जे काही शिकवलंय तसं गुरूंचं शिकवणं म्हणून आणखीन काय सांगशील तुझ्या गुरूंबद्दल? मी काणेबुवा, त्याच्यानंतर डॉक्टर विकास कशाळकर सर, पंडित उल्हास कशाळकर बुवा, अशा गवय्यांकडे नंतर मला शिकण्याचा भाग्य मिळालं. आताही मी उल्हास बुवांकडे शिकते, विकास सरांकडे कधी कधी जाते. पण प्रत्येक गुरुकडनं एकच पाठ चांगला असा मिळत गेला जो महत्त्वाचा असतो, तो म्हणजे शास्त्रीय संगीत हे मूळ आहे. एक पहिली महत्त्वाची गोष्ट. आणि स्थिरता,
आपल्या संगीताची स्थिरता. हल्ली बरेच शब्द वापरले जातात की मेडिटेशन वगैरे. मेडिटेशन हे आपण संगीतकार ऑलरेडी करत असतो, खरं असं माझं म्हणणं आहे. आणि एक ठहराव आहे. हा, तो स्थिरता म्हणजे तो ठहराव संगीतातला. म्हणजे काणेबुवांकडे जेव्हा गेले तेव्हा खूप लहान होते, अनेक रागरागिण्या त्यांच्याकडनं घेतल्या. त्याच्यानंतर जेव्हा विकास सरांकडे आले, कशाळकर सरांकडे, तेव्हा एक वेगळी नजर, थोडी अजून आपण म्हणतो ना की जसं वय वाढतं तसं मॅच्युरिटी वाढणं फार महत्त्वाची असते. जशी पर्सनॅलिटीमध्ये तशी गाण्यामध्ये पण असणं गरजेचं असतं. रादर असं आमचे बुवा नेहमी म्हणतात की गाणं हे म्हणजे संगीत दर 5 वर्षांनी तुमचं थोडंसं त्याच्यामध्ये पुढं गेलेलं असलं पाहिजे. म्हणजे चेंज असा पाहिजे की तो स्थिरतेकडे, रादर नवीनतेकडे पण, आणि त्याच्याबरोबर ती स्थिरता म्हणजे ती एक परिपक्वता येत जाणं आपल्या संगीतामध्ये, आपल्या विचारांची शैली डेव्हलप होणं, आपलं स्वतःचं संगीत त्याच्यामध्ये चिंतनातून बाहेर येणं, ही जी काय एक परिपक्वता यायला हवी ती त्या त्या टप्प्यावर दर एक 5 वर्षांनी थोडा थोडा फरक असणं महत्त्वाचं आहे. ती नजर ती मला प्रत्येक गुरुकडनं मिळत गेली आणि आजही ती मिळतीये. खरं म्हणून गुरुचा हात डोक्यावर असणं फार महत्वाचं आहे आणि गुरुकुल पद्धत असणं ही पण फार महत्वाची गोष्ट आहे. आणि अखंड विद्यार्थी दशेत असणं हे सुद्धा फार फार खूपच महत्वाचं आणि ते मला आवडतं. मी विद्यार्थी दशेत राहणं हे माझे आनंदाची गोष्ट आहे. बरोबर आहे. रूपक, तुझ्या बाबतीतही असंच आहे की घरात गाणं होतं. म्हणजे पंडित मल्हारराव कुलकर्णी हे तर होतेच, पण गुरु सुद्धा असे मिळाले की ज्यांच्याकडनं खूप छान शिकता आलं. हरिप्रसादजींबद्दल काय बोलणार आपण, पण त्यांच्याकडे प्रत्यक्ष तुला जाता आलं, शिकता आलं. तर ती गुरुने जो काही एक वसा दिलाय तो नेमका कसा आहे, काय सांग? शास्त्रीय संगीत जेव्हा शिकायचं असतं किंवा गुरु जेव्हा शिष्याकडे बघतो की त्या शिष्यामध्ये किती समर्पण आहे आणि किती चिकाटी आहे, तर प्रत्येक गुरु तो न सांगता करत असतो. बरोबर. तर माझ्या बाबतीत माझ्या गुरुजींनी असंच केलं की पहिली 5 वर्ष फक्त त्यांनी भैरवी शिकवली. फक्त भैरवी. पूर्ण 5 वर्ष जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा ते भैरवीच घेऊन बसायचे बरं. आणि सांगायचं की इसको ही तुमको रियाज करना है. किती पेशन्स पाहिजेत हे लक्षात घ्या. म्हणजे मला असं वाटतं आता संगीत शिकणाऱ्यांनी हे पेशन्स लक्षात ठेवले 5 वर्ष भैरवी, 5 वर्ष भैरवी, 3 वर्ष गुजरी तोरी, अरे बापरे, मग 2 वर्ष यमन. सो तू भैरवीकडनं यमनाकडे आला. कारण बासरीसाठी ते खूप महत्वाचं आहे. कारण भैरवी सगळे कोमल सूर तर ते थोडेसे कठीण असतात आणि सुदैवाने मला सगळे 12 सूर वाजवता यायचे. त्याच्यामुळे मग गुरुजींनी ते भैरवी सुरू केली. वा वा. पण वयाच्या 18व्या वर्षी तुझा पहिला अल्बम आला. हे कसं काय झालं आणि ते कसं, त्याची निर्मिती कशी झाली? अचानक झालं ॲक्च्युली. पंडित आनंद चक्रजी मुंबईमध्ये होते आणि बाबांचे खूप चांगले मित्र होते ते. तर बाबा म्हणले की उद्या सकाळी तुझं रेकॉर्डिंग करायचं आहे. म्हटलं काहीच तयारी नाही आहे. म्हटलं रियाज आहे ना. म्हटलं आहे, कारण की आनंद दादा मुंबईत आहेत तर ते तुझ्यावर वाजवतील. बरं. मग राग पण मी रात्रीच ठरवले, गुजरी तोरी, देस आणि दुर्गा. बरं. आज काय ऐकवणार त्यातलं? आज गुजरी तोरी ऐकवतो, कारण गुजरी तोरी सुद्धा 3 वर्ष गुरुजीने केला होता. हो ना. तर एक मधला बंदिश ऐका.
क्या बात आहे, वा. आणि हे वयाच्या 18व्या वर्षी वाजवलं होतं, हे खूप कौतुक आहे. पुन्हा प्रयत्न केला होता. प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न उत्तमच झाला, कारण पुढची सगळी कारकीर्द त्याच्यावरच खरं हा, तर कारण उभी राहिली. ती एक परीक्षाच होती की हो. उद्या सकाळीच रेकॉर्डिंग करायचं आहे, जे अख्खं आयुष्यभर राहणार आहे. खरंय खरंय, म्हणूनच म्हटलं ती सुरुवात होणं ती महत्त्वाची असते. पण पुढे अनेक प्रयोग केले गेले. त्रिवेणू यात्रा हे नेमकं काय आहे, म्हणजे 3 शैली आणि त्या शैली कशा एकत्र आणल्या? म्हणजे माझं नेहमीच प्रयत्न असतो की वेगवेगळे शैली कसे काय आपण भारतीय संगीतामध्ये आणू शकतो. कारण भारतीय संगीताचा गाभाच आहे की बाकी संगीतसुद्धा आपण अडॉप्ट करतो. बरोबर. जसं आधी ध्रुपद धमार होतं, मग ते आपण खयाल गायकी आपण अंगीकारली, ते आपलं आता मुख्य प्रवाहात आलं ते. तर तसं मला वाटत होतं की हिंदुस्थानी बासरी, कर्नाटिक बासरी आणि वेस्टर्न बासरी. कारण बासरी हे वेगवेगळ्या रूपात प्रत्येक देशामध्ये आहे, अख्ख्या जगामध्ये. तर 3 बासऱ्या आम्ही एकत्र केल्या. म्हणजे हिंदुस्थानी बासरी मी वाजवली, कर्नाटिक बासरी हैदराबादचे आहेत, आणि वेस्टर्न बासरी माझे एक मित्र हेनरी, ते पॅरिसहून स्वतः आले होते. त्याचा अल्बम केला आम्ही. मग अख्ख्या भारतामध्ये 4-5 आम्ही शोज केले. वा वा. पण ही कॉन्सेप्टच खूप छान आहे की सगळ्या संगीताला कुठेतरी एकत्र आणणं. त्रिवेणू, बरोबर आहे. पण आज त्रिवेणू नाही आपल्याकडे, पण एका वेणूवर आम्हाला तो फील तरी येऊ दे की नेमकं काय त्याच्यामध्ये होतं. क्या बात है, वा. म्हणजे आज आम्हाला खरंच आहे की 3 बासऱ्या नसल्या तरी सुद्धा तो फील नक्कीच आला. पण असे वेगवेगळे प्रयोग बरेच केलेले आहेत आणि त्या सगळ्या प्रयोगांविषयी आपण बोलणार आहोत. पण मंजुषा, तुझ्या पहिल्या कार्यक्रमाविषयी मला विचारायचे की जसं रूपकचा पहिला अल्बम 18व्या वर्षी झाला, तसं तुझा पहिला कार्यक्रम कधी केला, कुठे झाला नेमका, काय गायली होतीस तेव्हा? साधारण मी 15 वर्षाची होते. बरं. तेव्हा अक्कलकोटला वटवृक्ष मंदिरात, बरं, स्वामींच्या दारामध्ये वा, माझा पहिला कार्यक्रम झाला, जाहीर कार्यक्रम झाला. बरं बरं. अजून काणेबुवांकडे शिकायला सुरुवात करायची, म्हणजे जस्ट झाली होती सुरुवात. पण आपण म्हणतो ना की सुरुवात कधी होते, साधारण 1-3 वर्ष झाली की खरी सुरुवात झाली. बरोबर. त्यामुळं त्यावेळेला माझा पहिला कार्यक्रम अक्कलकोटला झाला, जाहीर सर्व ऑडियन्स समोर एक गायची संधी मिळाली. वन्स मोर मिळाल्यानंतर जे काही सुख असतं ते तिथं अनुभवायला मिळालं. पण त्याने जबाबदारी पण वाढली. आणि त्यावेळेला लक्षात आलं की छान आपल्याला रागरागिण्या उत्तम गाता यायला हव्यात. आणि बरोबर. पण काय गायचं हे कसं ठरवलंस? काय गायचं हे मात्र शिक्षण अनुभवातनं मिळतं नेहमी. बरोबर. आणि ती नजर थोडीशी बुवांच्याकडनं मला मिळत गेली. आणि ती एक प्रोसेस असते.
की ऑडियन्सला काय हवंय, त्या रसिकांना काय हवंय. बरोबर. अगदी सुरुवातीला त्यामुळे आजपर्यंत मी फक्त देवकृपेनी आणि गुरुकृपेनी असं झालंय की मी कधी ठरवून जात नाही की मी आज हे गाणार आहे. बरं. तिथे गेल्यानंतर ग्रीन रूम मध्ये ठरवलेलं बरं असतं. पण किंवा पहिला काही वेळेला असं पण होतं हा की ग्रीन रूम मध्ये काहीतरी ठरवलेलं असतं आणि स्टेजवर गेल्यानंतर प्रत्यक्ष. असं वाटतं की हे नको आहे, हे हवंय. कारण तो माहोल हा, समोर तो बसलेले माहोल प्रेक्षक की नाही हा राग. काही वेळेला अनेक वेळेला असं झालं की अरे बापरे, आपण मारवा गावा असा म्हणून मारवा थोडासा सूर लावून गेलेला असतं स्टेजवरती, पण नाही मारवा नको आहे, आज आपण पुरिया धनाश्री गावा. कदाचित त्या क्षणाचं काहीतरी हा, एक वेगळं असं म्हणणं काहीतरी असतं. एक म्हणणं असतं, बरोबर. त्या रंगमंचाचं म्हणणं खरंय, असतं असं. खरंय. ते- पण त्यावेळी म्हणजे जो पहिला कार्यक्रम होता तेव्हा तू नाथा हा माझा गायली होतीस. हा. तर ते कसं ठरवलं म्हणजे मी यमनाची बंदिशाही गायली होती हा. आणि त्याच्यानंतर नाथा माझाही गायले होते. वा हा. वा. आणि तेव्हा रसिकांनी वन्स मोर दिला होता. नाही, वन्स मोर माझा जोहारला मिळालेला होता. अरे वा. बरं. जोहारही आपण ऐकणार आहोत, पण मला असं वाटतं की आता नाथ हा माझा हा. थोडी झलक आम्हाला ऐकव. नक्की. नाथ हा माझा मोही खला, नाथ हा माझा मोही खला, शिशुपाला भारी झाला, विद रुकुमी शिशु समाणिला, नाथ हा माझा मोही खला, नाथ हा माझा मोही खला, नाथ हा माझा, नाथ हा माझा, नाथ हा माझा वा 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 वा. संगीत स्वयंवर आणि त्यावेळेचे सगळे ते नाट्यसंगीताचे दिवस, संगीत नाटकाचे दिवस, ज्या संगीत नाटकाने खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राला एक खूप मोठी देणगी दिली. खरी आहे. आणि हे सगळं स्वयंवर आणि सगळी जुनी पौराणिक नाटकं. नाही, खरं तर हे सगळं बंदिशीवरनंच आलेलं आहे ना. अगदी त्यामुळं बरोबर. पूर्ण शास्त्रीय संगीत रादर पूर्ण ग्वाल्हेर घराणंच आहे खरंय. त्या नाट्यसंगीता. पण हे सगळं ऐकलं, त्या कथानकांकडे गेलं की पुन्हा आपण बासरीकडे वळतो, कारण तिथे कृष्ण येतो आणि जिथे कृष्ण येतो तिथे बासरी येते. पण रूपक जसे वेगवेगळे प्रयोग केले तसा कृष्णाशीच निगडीत आणखी एक म्हणजे संदर्भ द्यायचा तर द्रौपदी हा वेगळा प्रयोग नेमका कसा झाला? माझा नेहमीच एक प्रयत्न असतो की शास्त्रीय संगीताचा प्रचार, म्हणजे असं सांगतात की क्लासिकल म्युझिक इज फॉर क्लासेस, फॉर मासेस. बरोबर. पण तरीसुद्धा एक मासपर्यंत पोचायला पाहिजे. खरं. ॲटलिस्ट त्यांना एक अवेअरनेस यायला पाहिजे की हां, हे शास्त्रीय संगीत असतं, हे असं असतं. म्हणून मग मी जास्ती करून थीमॅटिक क्लासिकल बरोबर प्रोग्राम किंवा अल्बम्स करतो, सिरीज करतो. तर त्याच्यामध्ये रागदारी तीच ठेवून त्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य कसं आपण दाखवू शकू ते मी प्रयत्न करतो, जे की सामान्य माणसापर्यंत पोचेल. बरोबर. तर असंच एकदा विचार आहे की बासरी खूप अंगाने वाजू शकते. म्हणजे संगीत तसंच आहे की खूप प्रकारचं संगीत आहे. तर बासरीमध्ये सुद्धा एक 5 तरी विधा आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत. तसंच द्रौपदीचे पण 5 म्हणजे पांडव जे होते तर त्यांचं एक एक वेगवेगळं वैशिष्ट्य होतं. मग ते प्रतीकात्मक आहे की द्रौपदी आणि पांडव. तसंच बासरी एक कृष्णाने प्रतीक केलं आणि त्याच्यामधून खूप सारे प्रकार आहेत. तर बासरीमध्ये धूपदंग वाजू शकतं. म्हणजे ते धूपदंगाचा विचार केला मी युधिष्ठिर. बरं. अच्छा. मग त्याच्यानंतर भीम. बरं. तर भीमचं म्हणजे एकदम आरामात त्याचं काम होतं पण खूप दंकट होतं. तर मग खयाल अंग. बरं. आणि त्याच्यानंतर अर्जुन. हे कसे बासरीमध्ये प्रकार आहेत की नाही. पन्नाबाबू म्हणजे आधी धुपद होतं, मग खयाल आलं, बरोबर. मग तंत्रकारी अंग आलं, म्हणजे अर्जुन धनुर्धारी. अरे वा. तर त्या हिशोबाने गुरुजींनी आमच्या ते रुजवून येते संगीत. आणि नकुन सहदेव. तर नकुन म्हणजे ठुमरी, सहदेव म्हणजे धूम.
क्या बात तर आहे. बासरीमध्ये पाची असं वाजू शकतो. वा वा, खूप सुंदर. म्हणजे ह्या व्यक्तिरेखांना सुद्धा संगीतात्मक संकल्पना हो. खूप छान जोडल्यामुळे आहे पण खूप संकल्पना, वेगळी चांगली संकल्पना आहे. आणि मग ते बांधणं एकत्र ते कसं झालं? ते खूप सोपं होतं कारण मी ध्रुपदंगावी पण वाजवतो, खयालंगन सुद्धा वाजवतो आणि तंत्रकारी तर आहेच. म्हणजे बरोबर. आमचं मुख्य अस्त्र तेच आहे. आणि मग ठुमरी आणि धूम ते पाची प्रकार तसे मी वाजवतोच नेहमी. वा, त्यामुळे ते सगळे एकत्र फक्त ते ऐकता आले. एक ऍड करायचं राहिलं तेव्हा, हा. आत्ता माझ्या डोक्यात आत्ता म्हणजे अच्छा, बरं. की कर्णाचं सुद्धा कर्णासारखं सुद्धा एक होतं ते म्हणजे मसीद खानी अंगाने मी सुद्धा वा, वाजवतो. वा. तर ते एक तेव्हा ऐक करता आलं असतं पण बरोबर. आता पुढच्या कार्यक्रमात हो. नक्की असंच काही वेगवेगळं सुचत राहतं. हो. जसं मंजुषा तू म्हणलीस की स्टेजवर आल्यानंतर काही गोष्टी खरंय, सुचतात, खरंय. तसं मला वाटतं रूपक आत्ता इथे हे सुचणं हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. हो. पण आज काय ऐकवणार द्रौपदी मधलं? धूपदंगाचं थोडंसं ऐकवतो. राग भैरव आहे. मी तसं राग सुद्धा तसं मी चूज केलं होतं, निवडले होते. निवडले होते. म्हणजे ध्रुपदसाठी भैरव जो की खूप म्हणजे एक हेवी राग आहे. हो. आणि भीमसाठी भीमप्लास अच्छा. आणि अर्जुनसाठी म्हणजे तंत्रकारीसाठी हेमंत हा. आणि ठुमरीमध्ये मिश्र पिनू आणि धूममध्ये पहाडी. क्या बात आहे. वा, तर आज भैरवंगाचा धूपद ऐकवतो. नक्की.
सुंदर. सुदीन म्हणतात तसा तो अनुभव वाटतो आणि खरंच खूप सुंदर झालं. आता मुळातनं द्रौपदी ऐकायला पाहिजे असं नक्की आता यामुळे वाटतंय. हेच वेगवेगळे प्रयोग तुम्ही मंडळी करत असता आणि त्यामुळे वेगळं संगीत रसिकांना खरं तर ऐकायला मिळतं. तो अनुभव तुम्ही आम्हाला देता तो खूप समृद्ध करणार आहे. मंजुषाताई बोलले की दर 5 वर्षांनी तुम्ही प्रोग्रेस करायला पाहिजे. खरंय, खरंय. हे या हिशोबाने आपण करू शकतो. अगदी. वेगवेगळे विचार, पण बरोबर. ते सतत ते विचार करत राहायला पाहिजे, तरच ते शक्य आहे. बरोबर आहे. पण तसे रूपक खरं तर रूपक तुझा प्रत्येक विचार वेगळा आहे आणि प्रत्येक अल्बम हा वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या संकल्पनेला धरून आहे. पण मंजुषा, आता जसं रूपकने सांगितलं की एक शास्त्रीय संगीताचा पाया आणि त्यावर सगळ्या गोष्टी, जसं तूही मगाशी बोलताना म्हणालीस, तुझा कृष्णरंग आणि रामरंग सुद्धा अशाच प्रकारे एक तो क्लासिकल बेस घेऊन पुढे आलाय. हो, तसंच काय केलेलं होतं. संकल्पना आहे नेमकी? नाही, संकल्पना म्हणजे काय आहे की रामरंग असेल तर रामाच्या दृष्टिकोनातनं सगळे जे रंग आहेत, म्हणजे मी अभ्यास केलेली रामाची पण होरी आहे माझ्याकडे. अच्छा. कारण राम सीता काय होळी खेळत नव्हते का, तर खेळत होते ना. म्हणजे राम हा गृहस्थ जीवन ही रामाने जगलेलं होतं किंवा, आणि त्याच्यानंतर त्यांचे जे पैलू होते रामाचे, श्रीरामांचे, तसेच श्रीकृष्णाचेही होते पैलू अनेक. तर ते सर्व पैलू संगीतातनं थोडासा उलगडण्याचा प्रयत्न माझा विचार होता की कशा पद्धतीने आपण एक, म्हणजे आपण म्हणतो ना की डायरेक्ट शास्त्रीय संगीताचा घास घेण्यापेक्षा असा जर घास आपण घेतला तर लगेच पोचतो तो लोकांपर्यंत. जसं आज रूपक भैयांनी सांगितलं की अरे असं मी केलं की जेणेकरून शास्त्रीय संगीत शेवटी ते पोचवायचंय काय, संगीताचा प्रचार आणि प्रसार हेच. आणि शेवटी एक माझं नक्की असं म्हणणं असतं की जर कानसेन असतील तर तानसेन पण तयार होतात आणि तानसेन असतील तर कानसेन ही तयार होतात. दोन्ही एकमेकांवर अवलंबून असतं. तर हे कानसेन पण चांगलं तयार करणं हेही कलाकाराचं एक कर्तव्य आहे. वेगळ्या वेगळ्या भूमिकेतून करा, पण ते कर्तव्य आहे. आणि त्या एका, आणि जसं नवीन जनरेशन येते तसं त्यांना जर तुम्ही छान एक नवीनता या दृष्टिकोनातनं काही ऐकवलं तर, म्हणून मी ही एक थीम डोक्यात आली. पण कृष्णरंग, रामरंग असे अनेक अनेक मी 10 थाट पण एक केला होता. म्हणजे असे वेगळे वेगळे केलेले होते प्रयोग. बरोबर. आणि लोकांना आवडले असं दिसलं. पण त्यातल्या रचना सुद्धा मग काय नेमक्या निवडल्यास? म्हणजे कृष्णरंग रामरंगासाठी रचना कशा निवडल्या? नाही, सुरुवात तर पूर्ण क्लासिकलनीच असायची आणि मग नंतर माझी जी रामरंगमधली बंदिश होती ती पारंपरिक अंतुबुवांची बंदिशच होती की त्याच्यामध्ये पूर्ण श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान सगळे त्याच्यामध्ये आलेली ती अशी बंदिशच मला मिळालेली होती परंपरेनी. त्यामुळे ती बंदिश घेतली होती. तसंच कृष्णाच्या याच्यामध्ये पण उत्तम एक कृष्णाची बंदिश माझ्याकडे होती, जे योगी रूपातली बंदिश, कृष्ण योगी या भूमिकेतनं किंवा कृष्णाचं वर्णन. आणि शेवटी कृष्ण म्हणल्यानंतर अनेक गोष्टी येतात. खरंय. त्यामुळे कृष्ण आला की बासुरी पण येते, सगळ्याच गोष्टी आल्या. आणि कृष्ण लीला आली. त्यामुळे आणि कृष्णाचे सगळे नवरस त्याच्यामध्ये उलगडण्याचा मी प्रयत्न केलेला होता. काही झलक आम्हाला, कृष्णरंग रामरंग दोन्ही झलक आम्हाला ऐकायला आवडेल. दोन्ही ऐकवते. मी रामरंगमधली प्रथम ऐकवते तुम्हाला. मी डॉक्टर अशोक दा रानडे सर यांच्याकडे साधारण 89, 90, 91, 92च्या सुमारास मला शिकण्याचं भाग्य मिळालं. काही वेगळ्या कारणाने मिळालं की अनेक सांगलीतून मी त्यावेळेला शिकायला आलेले होते. आणि तेव्हा त्यांच्याकडनं काही ज्या बंदिशी, काही ठुमऱ्या किंवा काही त्यांच्याकडे खजिना आहे त्यांच्याकडे, बैठकीची लावणी, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. तर त्याच्यातली एक रामाची होरी पण शिकायला मला मिळाली आणि तीच मी त्यांचं नाव घेऊन सादर करते. वा वा. खेलत राम सिया संग होरी, खेलत राम सिया संग होरी,
चंद्रमुखी चित चहुरी खेलत राम सिया संग होरी राम सिया संग होरी हो खेलत राम सिया संग होरी खेलत शोभा चंदना अबीर कुमकुमा हाथ लिए सब आए पिया प्यारी प्यारी पिया ऊपर उड़त परस्पर जनक किशोरी खेलत राम सिया संग होरी 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 खेलत राम सिया खेलत राम सिया खेलत राम सिया संग होरी खेलत राम सिया संग होरी वा वा वा. आणि कृष्णरंग श्रीरंगा कमला कांता हरिपद राते सोड रे रासलीलेचं वर्णन म्हणून श्रीरंगा त्या कार्यक्रमात ब्रिजवासी नारी नारी ब्रिजवासी नारी नारी ब्रिजवासी नारी नारी हो ब्रिजवासी नारी जात असो की बाजारी हो जात असो की बाजारी हो कान्हा का मुरारी कान्हा का मुरारी कान्हा का मुरारी हो कान्हा का मुरारी अडविता का हो अडविता का हो अडविता का अडविता का कंदारी मथुरेच्या बाजारी पाहू मजा हो गिरीदारी विकुन वनित रधी गोड गोड विकुन वनित रधी गोड गोड विकुन वनित रधी गोड आ श्रीरंगा कमला कांता हरिपद राते सोड रे हरिपद राते सोड रे हरिपद राते हरिपद राते हरिपद राते सोड रे क्या बात आहे. वा वा वा. आणि तबलजींसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. क्या बात है बहुत छान सगळे उत्तम आहेत खरंच आहे. आणि खरं तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना जेव्हा हे सगळं शिकवताय ना तेव्हा एक दृष्टी त्या संगीताकडे बघण्याची तुम्ही निर्माण करताय. त्यामुळे तुम्ही दोघंही अतिशय वेगळ्या पद्धतीने आपलं संगीत मांडताय आणि लोकांपर्यंत पोहोचवताय. तुझा एक अल्बम आहे की ज्याचं नावच दृष्टी आहे आणि पुन्हा एक वेगळा विचार केलेला आहे की सकाळ आणि संध्याकाळ हे दोन राग एकत्र येऊ शकतात तर दोन भिन्न प्रकृतीची माणसं एकत्र का येऊ शकत नाहीत. हा थॉटच खूप सुंदर आहे. कसा आला तो विचार मनात? आपल्या संगीतामध्ये म्हणजे प्रहरनुसार खूप म्हणजे आपण खूप त्याला बांधील आहोत की हा राग ह्याच प्रहरी वाजवायचा किंवा गायचा आहे.
तसंच आपल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये सुद्धा असंच आहे की हा धर्म म्हटलं की हेच फॉलो व्हायला पाहिजे. तर मी विचार केला की एक माणुसकी पण असते की अख्खे म्हणजे भिन्न प्रकृतीची माणसं किंवा धर्म किंवा जात किंवा राग हो ते एकत्र येऊन सुद्धा आपण कसं आपण त्यांना ऐकू शकतो की हा दोन्ही वेगळ्या प्रकृतीचे राग आहेत, पण एकत्र वाजवले तरी ते कानाला खटकत नाहीत. म्हणजे आणि राग तेच राहतील आणि आपलं जे सांगायचं आहे ते पण पोहोचू शकेल. तर त्या दृष्टीने मी विचार केला होता. आणि मी जेव्हा प्रोड्युसरकडे हे गेलो होतो की असं माझा विचार आहे, बरोबर, तर त्यांना एका सेकंदात ती कन्सेप्ट आवडली आणि त्यांनी लगेच अप्रूव्ह केलं. अच्छा, रूपकजी आप येसको कीजिए. बरं. तर वेगवेगळे वाद्य घेतली, वेगवेगळे राग घेतले. म्हणजे एका वाद्याचा एक राग म्हणजे एका पीसमध्ये 2 इन्स्ट्रुमेंट, मुख्य इन्स्ट्रुमेंट, बासरी किंवा सतार किंवा रवाब किंवा सनई, अरे वा, किंवा वीणा आणि इसराज, बासरी इसराज असं कॉम्बिनेशन केलं होतं मी. तर खूप वेगवेगळ्या बंदिशी आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. आता आज काय ऐकवणार? आज बासरी आणि इसराजचं मी कॉम्बिनेशन ऐकवतो. बासरीमध्ये भूपाली आहे आणि इसराजमध्ये बिभास आहे. बरं. बिभास सकाळचा राग आणि बासरी भूप संध्याकाळचा राग. वा. तर त्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. ऐकव. अप्रतिम. म्हणजे खरोखरच सगळे प्रहर एकवटून आले असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि संगीतातले 7 सूर हे सगळ्या प्रहरांना एकत्र करणारे खरं तर आहेत. आणि त्यामुळे खूपच
सुंदर आणि संध्याकाळच्या या प्रहरी हे सगळं ऐकायला सुद्धा खूप सुंदर वाटलं. नाट्यसंगीत तू खूप गात होतीस आणि नाट्यसंगीत म्हटल्यानंतर बालगंधर्व हे तर सगळ्यांचं दैवत आहे. तर काय हे गाणं कसं झालं, तू कसं म्हटलंस त्यावेळेला? खरं तर म्हणजे नाट्यसंगीत म्हणजे हा चोखामेळ्याचा अभंग आहे. बरोबर. तो नाटकात संगीत कानोपात्रा नाटकामध्ये घेतला आणि मास्टर कृष्णरावांची कंपोजिशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोहार मायबाप हा अक्षरशः त्याच्यामध्ये तुम्हाला शास्त्रीय संगीताचा अभ्यास असेल तर ते तुम्हाला उत्तम पद्धतीने गाता येतं हे आत्ता या वयाला कळत आहे की नाही. खरंच आहे. म्हणजे जे हे गाणं जर पेलायचं असेल खरं तर तुम्हाला अभ्यास भरपूर चांगला करायला हवा. त्या गाण्याची अर्थता जोहार म्हणजेच नमस्कार. बरोबर. आणि असं म्हणलं जायचं की बालगंधर्व मायबाप म्हणायचे रसिकांना. खरं. म्हणून ते रसिकांच्यासाठी पण आहे आणि पांडुरंगासाठी पण आहे. आणि या दृष्टिकोनातनं जोहार मायबाप त्या काळात मी जेव्हा गायची लोकांना आवडायचं, कारण काणेबुवांनी खूप जोहार मायबाप गायलेलं आहे. आणि त्यांचं ते फेमस असं म्हणून आपण म्हणतो की एखाद्या गव्याचा रागही फेमस असतो आणि असं काही अभंग भजन किंवा एखादा अल्बम किंवा असंही फेमस असतं. तसं काणेबुवांचे रागरागिण्या पण फेमस होत्या आणि हेही होतं. त्याच्यानंतर मी आमच्या उल्हासबुवांचंही ऐकलेलं आहे जोहार मायबाप. त्यामुळं की हे जे आमचे गुरुजन गात आले त्याचा थोडा अभ्यास करत करत मी गात गेले, पण लोकांना ते आवडत गेलं. आजही आवडतं. वा. मंजुषा, खरं तर या सगळ्या गोष्टी ऐकत असताना जसं आपण म्हणतो ना, संगीतात आवर्तनाला खूप महत्त्व असतं आणि हे आवर्तन पूर्ण होणं गरजेचं असतं. तर सुरुवातीला तू म्हणाली होतीस की जोहार मायबापला तुला वंसमोर मिळाला, तर मला असं वाटतं आज आमचीही फरमाईश आहे की तुझ्याकडनं जोहार मायबाप आम्हाला ऐकायचं आहे. मंजुषा पाटील आणि रूपक कुलकर्णी यांच्याकडनं आपल्याला आणखीन खूप गोष्टी ऐकायच्या आहेत. त्यामुळे पुढच्या भागात आपण पुन्हा भेटणार आहोत. आत्ताही कार्यक्रम संपलेला नाही आहे बरं का, कारण मंजुषा जोहार गाणार आहे आणि त्यानंतर कार्यक्रम संपणार आहे. दोघांचेही खूप आभार.
मोहा